नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत मसाला पुलावची रेसिपी। तर चला सुरू करूया। सर्वात पहिले आपण इथे अर्धा किलो बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत। त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्याला नीट धुवून द्यायचं। आता हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर ह्यात पाणी टाकून अर्धा तास भिजवायला ठेवू, म्हणजे की हे तांदूळ नीट फुलतील। सर्वात पहिले आपण इथे 3 ते 4 चमच तेल टाकून घेतलेले आहेत। त्यात खडे मसाले टाकूयात। जिरं, 1 चमच जिरं, काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी आणि कढीपत्ता। आता हे सगळे खडे मसाले आपण नीट तेलात परतून घेऊयात। आता यात आपण लांब चिरलेला कांदा टाकणार आहोत। बंद करना। आता हा कांदा आपण गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया। आता हा कांदा चांगला गोल्डन झालेला आहे। तर ह्यात आपण एक बारीक कापलेला टमाटा घालूयात। आता हा टमाटा चांगला नरम होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया। आणि कांदा एकजीव झाला आहे। तर ह्यात आपण लसूणची पेस्ट टाकूया। आता आपण ह्याच्यात सुके मसाले टाकून घेऊयात। लाल तिखट आणि गरम मसाला, अजून थोडीशी हळद। आता ह्याला नीट मिक्स करून घेऊया। आता हे मसाले चांगले परतून झाले आहेत। तर ह्याच्यात आपण भाज्या टाकून घेऊयात। आता आपण ह्यात भाज्या टाकून घेऊयात। सगळ्यात पहिलं फ्लावर, बटाटे, 2 बारीक चिरून आपण बटाटे घेतलेले आहेत, आणि गाजर। बंद करूया। आणि वाटाणे बंद कर। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ वाफायला ठेवूया। बंद कर। आता आपल्या ह्या भाज्या छान नीट व्यवस्थित शिजलेल्या आहेत। वास पण खूप छान येतोय ह्याचा। तर यात तांदूळ टाकून घेऊया। बंद कर बंद कर बंद कर बंद कर। ह्याला पाणी टाकून आपण नीट शिजवून घेऊयात। इथं अर्धा किलो तांदूळला आपण 3 ते 4 ग्लास पाणी टाकले। तर आता ह्याला शिजायला ठेवूया। हे बघा मित्रांनो, किती छान असा भात आपला मोकळा मोकळा झालेला आहे आणि एकदम छान वास सुटलेला आहे ह्याला। तर आता ह्याला आपण खाण्यासाठी रेडी आहे। हा बघा, आपला मसाले भात आता रेडी झालेला आहे। तर आपण आपल्या जजला विचारूयात कसा झालाय। हा बघा आपला मसाला पुलाव। मामा, अरे आज काय बनवलंय? मसाला पुलाव ट्राय कर। छान झालाय, मस्त, एक नंबर। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।